ब्रह्मविद्या ज्ञान चिंतन समिति द्वारा आयोजित ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमालेच्या आजच्या तिसऱ्या चौथी वाक पुष्पार्चन सेवा स्वामींच्या श्रीचरणावर आपण सर्वजण समर्पित करण्यासाठी उपस्थित आहोत। या ज्ञानगंगेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने आपली समिधा अर्पण करण्याचा आनंद आपण अनुभवत असतो। मग ते पुरस्कार एखाद्या गुरुनिमित्ताच्या रूपाने कौतुकाची पाठीवरची थाप असेल, किंवा एखाद्या परमार्गाचं अभिष्ट चिंतन असेल, किंवा इथे निमित्ताच्या समोरच निमित्ताकडूनच ईश्वर मनोधर्माने प्राप्त झालेली सामग्री उपयोगी लावण्याची प्रक्रिया असेल। जसं ते परमेश्वर आपली ब्रह्मविद्या निरूपिती आणि मग आपली ब्रह्मविद्या आपणच ऐकती यदर्थी गंधर्वाची उपपत्ती। या सगळ्यांच्या अंगाखांद्यावर आणि आचारा विचाराने तयार झालेली एक पिढी दुसऱ्या पिढी समोर एखादं काही अर्चन करते किंवा गुणांमोदन करते, त्यावेळेस त्या प्रक्रियेमध्ये एक पवित्रता असते आणि ही पवित्रता आपल्याला या वेगवेगळ्या उपक्रमातून अनुभवायला मिळते। आताच आपण 3 मातांना मार्गनिष्ठा पुरस्कार आश्रम संस्थेच्या वतीने प्रदान झाला असं मी जाहीर करतो आणि त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून यामधल्या सगळ्या माता आपल्या सर्वांना परिचित आहेत। वसोबान माता जया एक देशी, परमेश्वराच्या मातृत्वाचा एक एक अंश देह मातेच्या ठिकाणी असतो की ज्यामध्ये ती धर्म कर्म विधी व्यवहार या सर्वांना आकार देण्यामध्ये आणि आपला स्वतःचा धर्म सांभाळण्यामध्ये पुरुषार्थ करत असते। त्यापैकी या मातेच्या परंपरेतील या माता या ठिकाणी आपण अनुभवलेल्या आहेत। काही व्यक्ती समोर बोलत नाहीत, परंतु एखाद्या कृतीने एखाद्या कुटुंबाचंच नव्हे तर समाजातल्या परिवाराचं परिवर्तन कसं करू शकतात या आपण तिन्ही मातांच्या प्रक्रियेतून अनुभवलेला आहे। आमच्या नानी असतील की ज्या उपदेशी कुटुंबातून या कुटुंबात आल्यानंतर धर्माची ज्योत प्रज्वलित करण्यामध्ये आणि अतिथी देवो भव या संस्कृतीतून शून्यातून धर्म आणि अर्थ या दोन्ही गोष्टी सांभाळण्यामध्ये त्यांनी आपला पुरुषार्थ आणि सर्वस्व जीवन वेचलेलं आहे। ज्या पुरस्काराला आज नाना उपस्थित नाहीत त्यांची आठवण करत आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करतो। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत। दुसऱ्या माता आहेत मावशी आंधळे मावशींच्या। त्यांचं ते नाव आंधळे मावशी असलं तरी आंधळ प्रेम कोणावरच नाहीये। देवावर सुद्धा ते खरं प्रेम करतात, निष्ठापूर्वक प्रेम करतात। तुम्ही देवाशी कोणी भांडू शकता का? देवाशी भांडायला सुद्धा फार मोठी ताकद लागते। ते मावशी जाणे ते दुसरी मावशी जाणे, ते दोन्ही मावशी फक्त समजू शकतात की देवाशी भांडता येईल की देवा तू मला असं का नाही करत, तू माझं हे करतोस तर हे का नाही कर। एवढा आत्मविश्वास देवाविषयी असणे हा जो पुरुषार्थ आहे तो तुम्हाला सर्वांना येत नाही। अक्षरशत्रू असणारी ही सर्व मंडळी आहे, परंतु अक्षरशत्रू असताना सुद्धा देवावर धर्मावर मार्गावर असणारी जी निष्ठा आहे त्यामुळे यांना हा आजचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। कारण त्यांची निष्ठा ही
कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित न होणारी आहे. बऱ्याच वेळा माणसं छोटस काही झालं, देवा मला आला ताप की तेव्हा तू माझा बाप, पण मला गेला ताप, माझा गेला ताप, काय म्हणतो आपण, मी तुझ्या बापाचा बाप. म्हणजे गरज सर्व वैद्य मरो अशी आमची आजची यूज अँड थ्रोची पिढी आहे. फक्त कामापुरता किंवा प्रयोजनापुरता धर्म करणे किंवा देवधर्म करणे या प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन दुःखमे सिमरण सब करे सुखमे करे न कोय, सुखमे सिमरण करे तो दुःख काय एक होय, दुःख कशाला होणार. आणि म्हणून तुम्ही दुःख आल्यानंतर मंदिरात जाऊन किंवा संतांकडे जाऊन आपली साधना करण्याऐवजी सातत्याने धर्म साधना करावी हे जीवन मूल्य या परिवारात आपण पाहतो. धोंडे आणि साळेकर परिवारातून हा पुरस्कार वैशालीताईंच्या रूपाने आम्ही एक प्रतिकात्मक म्हणून साळेकर भाऊंच्या आणि आमच्या त्यांच्या परंपरेतील आमचे विठ्ठलपंतांचे पिताश्री यांना अनुभवलेला आहे. त्यांच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने एक उद्घाटन पंचावतार होतं आणि ते बाबांनी पूर्वीच्या काळी लिस्ट आणून द्यायची आणि ती लिस्ट यांनी फॉलोअप करायची पुढच्यांनी. मुद्दा हा होता की एक वस्तू पंचावतारातली आणायची राहिली, ते आणायचं साहित्य असायचं पुण्यात. आणि हा भल्या पहाटे माणूस म्हणजे विठ्ठलपंतांचे पिताश्री आणि यांचे सासरे बा वैशाली त्याचे सासरेच ना, काय नाव होतं त्यांचं, मला वाटतं नाही, हा विठ्ठल मारुती, त्यामुळे मारुतराव, पण त्यांना मला वाटतं सगळे हे म्हणायचे, काय म्हणायचे, दादा म्हणायचे, कारण यांना अण्णा म्हणायचे ना, नारायण शेठच्या वडिलांना अण्णा म्हणायचे. मुद्दा हा आहे की भल्या पहाटे उठून 3 वाजता भोरपर्यंत जाणे पायी, तिथून पुण्यात जाणे, पुण्यातून वस्तू घेऊन पुन्हा 10:30 ते 11 वाजेपर्यंत उपाराच्या अगोदर येणे, याला म्हणतात तत्वनिष्ठता. या परंपरेचे आम्ही पायिक आहोत, त्यांचा वसानी वारसा आम्ही पुढे जोपासत आहोत. साळेकर भाऊंनी मार्गावर असणारी निष्ठा आपल्या कृतीतून पदोपदी व्यक्त केली. कितीही प्रसंग चुकीचा असू द्यात, कितीही आपत्कालीन परिस्थितीमध्ये की ज्या परिसरामध्ये ही लोक धर्म सांभाळतात तशी काही ती सुपीक भूमिका नाही. ज्या परिसरामध्ये या धर्माला किंवा या विचाराला कोणी समजूही शकत नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या लोकांनी धर्म रुजवला, जोपासला आणि आता तो फळाफुलाला आलेला आहे. या सगळ्यांचा आपण टाळ्यावाजून स्वागत करतो. त्यांचं कौतुक आहे की त्यांच्या पुढच्या पिढीने तो वसानी वारसा पुढे चालवायचा आहे. त्याचं त्या एखादा झाड लावतो परंतु त्याचं फळ खाण्याचा आनंद त्याला नाही येत. पूर्वीच्या काळी असं होतं, आजोबांनी लावलं तर नातवाला त्याचं फळ मिळायचं किंवा ते फळ खायला मिळायचं. आता तर सगळं संकलित बियाणं आहे, आता लगेच 3 वर्षात एखाद्या झाडाला फळ येतं. धर्म सुद्धा तुमच्यासाठी इतका सुलभ झालेला आहे की तुम्ही कराल तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. पूर्वी त्यांनी आईबापांनी केलं म्हणून तुम्ही त्याचा आनंद घेताय, हा कालखंड सुद्धा आता कालबाह्य झालेला आहे. तुम्ही कराल तुम्हाला मिळेल, जो करील त्याचा देव आहे. अनुसरलेयाचा देव जो जो सांगितलेला आहे तो करील त्याचा देव, आणि तो करील त्याचा देव या परंपरेमधल्या हिराईसांना आज आपण अनुभवलं. प्रज्ञाताईंचं आपण टाळ्यावाजून स्वागत करू. ज्या हिराईसाला त्यांनी आपल्या प्रभावी कर्तृत्वातून आणि चौफेर चिंतनातून हिराईसा आपल्या पुढे सादर केल्या की जी हिराईसा म्हणजे विरक्ताची कसवटी का, तिची एक कसवटी उतरला तो विरक्त. प्रत्येक मन्वंतरामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये अशा हिराईसा मार्गात जन्माला येत असतात की ज्या धर्माचं रक्षण करतात, आपलंही करतात, अनेकांचंही करवितात. त्या मार्ग माऊलींच्या परंपरेमध्ये तपस्विनी माईंनी या झाडाचं बी आपल्या मातीमध्ये लावलेलं आहे.
ती निष्ठा हिराईसा सारखी आजही आमच्या अवतीभोवती दिसत असते. फक्त ती पाहण्याची दृष्टी आपली बऱ्याच वेळा व्यवस्थित नसते किंवा ती आपण त्या दृष्टीने पाहत नाही. ज्या चुलीची खीर खाल्ली त्या चुलीची राख खाल्ला असं सांगणारी हिराईसा आजही आमच्या परमार्गामध्ये अनेक ठिकाणी आहे. किंवा की ज्या हिराईसाने आपल्या पतीला पुढे पाठवून पाठीमागून पतीलाही परमार्गासाठी प्रवृत्त करणे, याची जर परंपरा पाहिली तर आज बहुतांशी ठिकाणी महिला पुरुषांना धर्मासाठी पुढे निमित्त होत आहेत, की ज्यांच्यामुळे अनेक पुरुष मंडळी, वास्तविक कसं होतं, बऱ्याच आम्ही कुटुंबात पाहिलं की त्यांच्या घरी त्यांच्या परंपरेत धर्म असतो, महिला दुसऱ्या घरातून या घरात येतात, परंतु धर्माच्या बाबतीत त्या पुढे एवढ्या पुरुषार्थाने पुढे जातात की जे परंपरेचे उपदेशी जे शेवाळलेले म्हणतो आपण, त्यांनाही उजळतीला आणण्याचं काम ते करत असतात. ही हिराईसाची परंपरा आम्ही या ठिकाणी अनुभवतो. त्या पलीकडे जाऊन हिराईसा सारखी धर्मनिष्ठा जी आहे की जे नुकतंच तिचं मूल जन्माला म्हणजे मृत्यू पावलेला आहे त्याला झाकून पहिल्या संतांची सेवा करणे, हे जे जीवन मूल्य आहे हे आजही आमच्या अनेक पंथातल्या माता अनुभवतात. की ज्या मातेचा आम्ही असा अनुभव घेतलेला आहे की आपलं सांसारिक दुःख बाजूला सारून किंबहुना एखाद्या प्रसंगी मार्गावर जर काही अडणी आलेली असेल तर मी आता परवा एक घटना अनुभवली की कोणी मार्गे येणार आहे म्हणून एका परिवाराकडे एक महंत गेले, म्हणाले मार्गाला काही आम्हाला पुरवठा पाहिजे, आणि मार्गभजक परिवार होता, परंतु त्यावेळेस त्यांच्याकडे प्राप्त परिस्थिती नव्हती. ते चिंताग्रस्त झाले, आता काय करायचं. आणि मग तिने आपल्या गळ्यातले अलंकार काढून दिले, म्हणाले हे गहाण ठेवा आणि मार्गाची पहिली अडणी दूर करा. अशी ही धर्मनिष्ठा हिराईसांच्या रूपाने आजही मार्गामधल्या प्रत्येक गृहस्थाश्रमी आणि धर्मनिष्ठ असलेल्या हिराईसांच्या रूपाने आम्हाला अनुभवायला मिळते. त्यांनी ते सगळं आपल्या दागिने गहाण ठेवलं, यांना मार्ग म्हणताना कळूही दिलं नाही, व्यवस्थित त्यांचं भजन पूजन केलं. म्हणजे आमच्यातला घासातला घास बाजूला ठेवून धर्मासाठी दान धर्म करणाऱ्या माता भगिनी हिराईसांच्या रूपाने आम्हाला दिसतात, की जे आमच्यासाठी आदर्श आहेत. आणि म्हणून हिराईसाची जी उज्ज्वल परंपरा आहे ती गृहस्थाश्रमांपासून संन्यास आश्रमापर्यंतच्या वेगवेगळ्या जीवन मूल्यांना सांभाळणारी ही जीवन मूल्य आजही आम्हाला आमच्या पंथामध्ये दिसतात. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यांनी, आता संख्या जर पाहिली तर महिलांची संख्या जास्त आहे, पुरुषांची संख्या अनुसरल्याच्या परंपरेतही अधिक आहे. आपण विद्यमान आपल्या तुमच्या अवतीभोवती बघा की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहेत त्याच्यामध्ये तुमच्या धर्मपत्नीचा किती मोठा सहभाग असतो. त्यांनी तुम्हाला विधी निषेधापासून इष्टानिष्टापासून ते योग्यतेपर्यंतचं शाश्वत जीवन मूल्य तुमच्यामध्ये रुजवलंय. मग ते बहिणीच्या रूपाने असेल, पत्नीच्या रूपाने असेल, आईच्या रूपाने असेल, परंतु हे जीवन मूल्य रुजण्याचं काम खास करून महिला विभागामध्ये आहे. म्हणून त्यांचंही आपण टाळावरून स्वागत करूया. दुसऱ्या प्रभावी व्यक्त्या होत्या रूपाताई, ज्यांनी आपल्या ओजवस्ती आणि मधुर अशा प्रकारच्या संभाषणाने आणि कृतीने जे त्यांनी जीवनमूल्य आपल्या जीवनात बालपणापासून जपलेलं आहे की ज्ञानासोबत प्रेमही उत्तम आहे. ते ज्ञानही जाणतात आणि प्रेमही जाणतात. जाणे म्हणजे ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, जो क्रिया करीत असे तो जाणता. त्यांचं मला नाही वाटत की कोणाशी भांडण झालेलं असं मला काय ऐकायला मिळत नाही. होतं काय म्हणजे सगळे बघतात बुवा, सगळे म्हणजे नाहीतरी आता इथं समागमात जेव्हा 100-200 माणसात राहायचं तर तुझं माझं काही ना काहीतरी कोणाशी ना काहीतरी होतं. पण काही माणसंच असे असतात की जे ज्यांना भांडणं हा काही प्रकार त्यांचा स्थायी भाव नसतो, कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःही एक प्रेमाचं जीवन मूल्य जोपलेलं असतं, जोपासलेलं असतं की ज्यामुळे ते
अमृत होऊन प्रवर्ततात. विष होऊन प्रवर्तलेल्यालाही अमृत होऊन प्रवर्तने आणि स्थिर राहणे याला खूप मोठं जीवनमूल्य म्हणतात. ते गुरु शिष्यांच्या प्रेमामध्ये आपण पाहतो. खरं म्हणजे गुरु शिष्याचं प्रेम हे दृगोचर प्रेम नाही, परंतु ते असतंच. जिथे आपण दैवराटीमध्ये पाहतो, तैसे मज शास्त्रार्थ येणे ईश्वरे केले ना, ते कोणी केले? सुबोधिया आणि कुबोधियाचे लक्षण सांगत असताना परीस दिदलियाचा दोष नाही, मा लोही दिदलियाचा होत असे. बऱ्याच वेळा एखादा गुरु आपल्या शिष्यासाठी धर्म संरक्षणासाठी अभिष्ट चिंतन करत असेल किंवा एखादी गाठी स्मरण करत असेल. बरेच वेळा असं घडतं की बाबा असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, देवाला बिडा ठेवा, देवाला एखादी गाठी सांगा किंवा तुमचं देव ऐकतो. यालाच तर गुरु शिष्यांचं प्रेम म्हणतात. मग तो दीक्षित असेल, ग्रस्ताश्रमात असेल, अडचणीत असेल, दुःखात असेल, काही मिळलं असेल, काही उजळलेला पुढे प्रेमोपायाच्या क्रियेलागी प्रवर्तन व्हायचं असेल, या सगळ्या प्रकारामध्ये अदृश्य जगतातलं जे नैसर्गिक निर्व्याज प्रेम व्यक्त होतं ते म्हणजे गुरु शिष्यांचं प्रेम. की जे गुरु शिष्यांचं प्रेम आपण नागदेवाचार्यांचं आणि शिष्यांचं अनुभवलेलं की वेगवेगळ्या प्रसंगामध्ये की जे माझी या स्मरणा खंडन नव्हेची हातातली गाठी काम करत होती. कोणाची? आचार्यांची. हे असतं गुरूंचं शिष्याप्रती असलेलं प्रेम. किंवा त्यांनी रंभाईसाचं उदाहरण दिला की हे रंभाईसा येईल, रंभाईसाच्यासाठी हे प्रसाद म्हणून ठेव. हे कशाचं द्योतक आहे? हा पदार्थ तया लागून ठेवू. हे प्रीतीचं, हे प्रेमाचं, हे आप्तृत्वाचं, हे अनुसंधानपूर्वक लक्ष ठेवण्याचं कार्य. बऱ्याच वेळा असं घडतं की ज्या शिष्याला गुरुविषयी वेगळा भाव असतो आणि गुरुला शिष्याविषयीचा वेगळा भाव असतो. शिष्य एका आपल्या अल्पज्ञानाने किंवा अल्प समजुतीने एक विशिष्ट म्हणजे मनोधर्म धारण करतो किंवा त्याच्याविषयी त्याचं मत तयार करत असतो. परंतु ईश्वर आणि गुरु ज्याच्याकडे ही जबाबदारी आहे तो सोमकांताची दृष्टांते अवघ्या समची निरूपिती, परंतु जयाचा जैसा अधिकार तसा उमटतो. तशी कृती ही एकच असते, परंतु ती उमटताना प्रत्येकाला वेगवेगळी उमटते. की ज्या उमटण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहतो की कोणाला चांगलं वाटतं, कोणाला वाईट वाटतं, कोणाला इष्ट वाटतं, कोणाला अनिष्ट वाटतं, कोणाला ते सकृत दर्शनी चुकीचं वाटतं, पण भविष्यात नंतर लक्षात येते की ती गोष्ट चुकीची आहे. तुम्हाला माहिती असेल की मला एकदा म्हणजे शिक्षा पण मिळालं. म्हणजे टोपले व्हायची, मी काहीतरी व्यापाराला पोहोचलो नाही आणि म्हणून मला शिक्षा मिळाली. मला शिक्षा मिळाली तर मला व्यापार झाल्यानंतर देवपूजेच्या वेळेस टोपले वाहण्याची सेवा, ते माझ्यासोबत आणि कोणतरी असेल. आणि मग आता आम्हाला तर काही तेवढी फार अक्कल नव्हती की चार चौघामध्ये पनिशमेंट मिळते हा आपला अपमान आहे. पण आमच्यापेक्षा आमच्या पालकांना जास्त अपमान वाटला की आमचा म्हणजे शिष्य आणि याला चार चौघांमध्ये शिक्षा मिळाली. द्वय माता आमच्या होत्या त्या विकरल्या आणि ते म्हटले की आता आम्ही मॅनेजमेंटला विचारतोच यांनाच कसं काय शिक्षा पण केलं, बाकीचे कोणी नव्हतेच का. आणि आता पण असं होतच आपलं. बऱ्याच वेळा माझे शिष्य मला मी दिसलो का, बरोबर चांगली गोष्ट, तर दिसला तर सापडला. ते म्हणाले दररोज तिकीट काढत होतं, आजच नाही काढलं नाही याला मत. आता ती जीवाची सवय असते, स्वाभाविक झाली ती, त्यांना ते थोडेसे आणसारखे झाले. आणि मग त्याच निमित्ताने दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे मला बाबांच्या सेवेसाठी निवडलं. म्हणजे जो गुरु पहिल्या दिवशी सगळ्यांपेक्षा पनिशमेंटमध्ये जास्त शिक्षा करतो, तोच गुरु शिष्यांचं दुसऱ्या दिवशी अभिष्टचिंतन करून प्रेमोपायाला निवडतो. हे असतं गुरुचं शिष्याप्रतीचं प्रेम. की त्याला म्हणतात ना, कुंभारासारखा नाही रे गुरु या जगात. काय करतो तो? आत वर घालतो धपाटा, आत आधार मायेचा. प्रत्येक गुरुला हे देवाने ते बळ दिलेलं असतं. अर्थात त्याचा तो कुठलाही आकस किंवा कुठलाही हे नसतो. ईश्वराने
ती सेवा दिलेली असते. आणि म्हणून त्या सेवेमध्ये सगळ्यात दैवराहाटीमध्ये अभिष्ट चिंतन करणारा आणि तुमचा धर्म सुरक्षित कडेला जावा, तुमच्या हातून परनिष्ठ प्रेमोपायाचा विधी घडावा. आणि जसं त्या बापाला असं वाटतं की माझ्यापेक्षा काय असतो, माझा मुलगा मोठा कलेक्टर व्हावा किंवा हे व्हावा, तसं गुरुला सुद्धा आपला शिष्य आपल्यापेक्षाही श्रेष्ठ व्हावा अशी सद्भावना असते. आणि म्हणूनच तो त्याचं हित चिंतत असतो. त्याने ठरवलं तरी तो अहित चिंतू शकत नाही, कारण त्याच्या हातामध्ये अदृष्टाचं ते देणं असतं की जे देणं त्याच्या साधनेतून पुढीलाचा धर्म वाढतच असतो आणि तो वाढ होण्याचा आपण सर्वजण आनंद अनुभवत असतो. श्री नागदेवाचार्यांच्या परंपरेला, ज्या गुरु शिष्य परंपरेला आपल्या समोर प्रगट केलं, ते गुरु शिष्याचं नातं आपल्या सर्वांचं, म्हणजे गुरुचं शिष्याप्रती आणि शिष्यांचं गुरुप्रती दृढ हो अशी मी प्रभू श्री चक्रधर श्रीचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या सूत्रसंचालकांनी मला असं वाटलं की सोनी तेवढ्या समर्थपणे मांडते की नाही, परंतु शब्दाला तिच्या जे आत्मविश्वास आहे, प्रज्ञाला बी आहे, परंतु तो आणखी वाढला पाहिजे. आणि सभाधीटपणाने विषयाला व्यवस्थित अभ्यासपूर्ण मांडणी करणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमची ही नवीन पिढी तयार होते आहे. निरंतर ते सच्चिदानंद रूप हे अजून काय घोकत होता दुपारपासून, ते अजून मलाही साधली नाही, म्हणजे जे अजून मलाही नाही समजलेली सच्चिदानंद हे कसं आहे ते अजून ती जी त्याच्यामध्ये बघा हे काय असतं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तो म्हणजे सकाळपासून तो गुणगुणतोय, मला लांबून ऐकू येते, पण ते काही फेल पडलं. म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी शिकायच्या, म्हणजे गुणगणांचा तू अधिनायक. ठीक, आता म्हणा बरं, सच्चिदानंद रूप हे वरवे, नाम सांगसी वत्सल भावे. स्वर असतात ना, ते स्वर मॅच व्हावं लागतात. तुम्हाला ते आता आम्हाला तर काही तेवढं स्वराचं ज्ञान नाही, पण ते काळी 2 काळी 3 असे बरेचसे स्वरांचे ज्ञान. आणि याच्यामध्ये आता आपला बघा तो नीरज असेल, तो विराज असेल, नंतर आमचे बरेचसे अशी मुलं आहेत की ज्यांना आवाज चांगला आहे पण स्वर नाही, त्यांचा स्वर दुसऱ्या स्वराशी जुळतच नाही. म्हणजे किंवा त्याला ऱ्हस्व दीर्घाचा जो आयाम असतो ना, तो खरा जीवनातला. मिले सुर मेरा तुम्हारा. आपण बी पाहतो ना रस्त्याने, आपला स्वर सगळ्यांशी जुळतो का? कधी मध्येच बेसूर होतो. म्हणजे असं हे जीवन आहे. आणि म्हणून जीवनाचा संगीताचा स्वर हा सगळ्यांशी जुळला पाहिजे. आणि त्याचं सगळ्यांशी जुळतं का? जुळतं की नाही? म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये जीवनाचा आनंद अनुभवायचा असेल तर त्याला जर भजन गाता येत असेल, त्याला जर आरती करता येत असेल, त्याला जर भगवंताशी, कारण साधा सोपा मूलमंत्र आहे. स्तवन गाणे, स्तवन करणे हे ईश्वराचं अर्चन करण्यासाठी साधं सोपं गणित आहे. आणि ज्याला ते जमलं ना, तो जिंकला, तो ईश्वराला लवकर करू शकतो. ते आपण म्हणतो ना, अनेका बोलना लोन लागो श्रवणा रूप तरी नयना. म्हणजे जो मला वाटतं ती हीच असते ना, देमाईसा पाऊले म्हणतले न करीती हरी, काहीसी या काना पाठवीसी, तुझे निवेदे अजो संभ्रमिते. म्हणजे संगीतामध्ये एवढी मोठी ताकद आहे, फक्त ती लयबद्ध पाहिजे, लयात आली पाहिजे, स्वरात आली पाहिजे. असे आम्हाला अनेक भेसूर स्वर आळवताना मंदिरातून दिसतात की जे दुसऱ्याशी जुळत नाही. एक तर एकदम मोठ्या पट्टीत उंच पट्टीवर जातात किंवा खालच्या पट्टीवर जातात किंवा ते त्या बाकीच्या संगीताशी. आणि म्हणून जीवन हे सुद्धा अशा प्रकारचं संगीतमय आहे. जीवनाचा हा आनंद आपण बऱ्याच वेळा बघतो. समजा यांना विचारलं की तुम्ही यांच्याशी तुमचं कसं नाव काढू नका, झालं. म्हणजे काय समजायचं? स्वर जुळला का? नाही. हे नाव सांग ना मला, तर अजिबात आमचं त्याचं जुळत नाही. अरे जुळतो कोणाशी मग?
तुमचं जर याच्याशी जुळत नाही जुळत नाही, तर देवाशी कसे जुळेल? आधी ओळखा माणसा, मग जाणार देव कसा. माणसांशी तुमचे स्वर जुळले तर देवाशी स्वर जुळले. कारण माणसांशी स्वर जुळण्यासाठी तुम्हाला सासूरासन करावा लागतो, तुम्हाला तडजोड करावी लागते. तुमच्या प्रपंचात तरी काय जुळतं का? सगळं तुमचं जुळतं असं काही नाही, पण तरी सुद्धा जुळवून घ्यावं लागतं. अध्यात्मात तर ईश्वर जोडायचं आहे, आणि हे ईश्वर जोडण्यासाठी ही स्वरांची जी मैफिल आहे, आपण हे जे दररोज ईशस्तवन करतो, ही एक प्रकारची साधना आहे. या पद्धतीने आपण ईश्वराशी आपला स्वर जोडू शकतो. मग ते वेगवेगळे आयामातून, वेगवेगळे छंदातून, वेगवेगळे ते छंद असतात, किंवा ते गद्यपदामध्ये राग असतात, किंवा ते आपण पाहतो ना व्रत असतात. या सगळ्या प्रक्रियेतून आपलं भगवंताशी एक नातं जोडायचं आहे. आणि त्या नातं जोडण्यासाठी हे वेगवेगळे जीवन पैलू, हे सगळे जीवन पैलू आपल्यामध्ये यावेत, आणि आपला स्वतःचा उद्धार करत आपण समाजाचा उद्धार करूयात, असा कृतसंकल्प करीत आजचा हा आनंद अनुभवूयात. धन्यवाद.